मोरे हो आता आपण आहे ना जंगलाच्या कोर एरिया मध्ये आलेलो आहे. होय काय म्हणजे एकदम डीपेस्ट फॉरेस्ट मध्ये. हा वर बघा सूर्य तळपून राहिलेला आहे. होय रे हा हे नवीनच सांगितलं मला. अहो, काय गंमत करतायत तुम्ही? गंमत आहे ते काय सूर्य तळपतो काय दिसत नाही, नाही नाही, मला. म्हणजे सूर्य तळपतोय हा. पण उन्हाचे चटके लागतायत का? छे, छे, अजिबात नाही कारण वातावरणात गारवा आहे. हो. नुकताच पावसाळा संपलेला आहे आणि हा सीजन आहे ना हा. हा व्याघ्र दर्शनासाठी बोलता भारी आहे बुवा. होय, होय. तुम्ही जेव्हा आग्रह केला ना की आत्ताच यायचं तेव्हाच माझ्या ध्यानात आलं की तुम्ही अस्सल निसर्गप्रेमी आहे बुवा. कसले डोंबल्याचे निसर्गप्रेमी माका वाघ बघूचो होतो मी अंका बोलले माका वाघ बघूचो माझ्या बापाशीन पैसे दिले ना म्हणून आम्ही हयसर इलो नाही तर हय तो कसला आणताय माणूस बरं. ए, ए, तर माणूस अरे घरात एवढा वाघ असताना जंगलातला वाघ बघायची गरजच काय आहे? काय बोलताय ते? स्वतः वाघ म्हणतात हिम्मत बघा माणसाची हा, सदरा काढून बघा त्यांचा पाठीवर पट्टे पण आहेत त्यांच्या. परवाच आईनं पट्ट्याने झोडपून काढलाय त्यांना. ए वसाड्या जाऊ दे. त्याच पट्ट्याने तुला झोडून काढी ना सांगून ठेवतोय. जाऊ मग मी द्या, पण तुम्हाला तुडवून काढीन. मला तुडवून नाही, बापाला तुडतोस. अहो, घाबरतो काय? भांडा भांडी कशा करतास मारामारी तरी करा खाली उतरा चल, उतर खाली. खाली ये ना. ए, थांब, 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 थांब. नाही त्याला आज सोडणार नाही. मी पण नाही सोडत. शांत राहा. शांत राहा काय जीपच्या खाली उतरू नका. आजूबाजूला वन्य प्राणी आहेत डायरेक्ट झडप घालतील आणि घेऊन जातील तुम्हाला. काहीतरी आपलं जीप मध्ये तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहे. आणि हे बेटा तुझे वडील आहेत ना वडिलांशी असा बोलतो का रे तू? तो वसाड्या त्याच लायकीच आहे. कोणाची लायकी काढतोस तू तू तुमची काढ. वहिनी सांगा ना त्याला शांत त्याला राहायला. गपरव ना हा? तू काही काम धंदे नाही आणि ऐका घरचे झगडे घरीच ठेवा ना. आता जंगलात आले ना तुम्ही. वन्य प्राण्यांना शांतता हवी असते. तुम्ही शांत राहिले ना तर तुम्हाला ते दिसतील नाही तर काहीच दिसणार नाही. बरं पण समजा काही दिसलं नाही हा. तर आम्ही भरलेले पैसे तुम्ही आम्हाला रिटर्न द्याल. नाही रिटर्न पॉलिसी नाही आमची. मग व्याघ्र दर्शन कसला मासनाचा? अरे व्याघ्र दर्शन म्हणजे दिसायला पाहिजे वाघ दिसायला वाघ पाहिजे. दिसू पाहिजे हे ना. बघा वाघ दिसेल याची 100% गॅरंटी नसते ना म्हणून. मग जमलं तर व्याघ्र दर्शन असं म्हणा ना. हो झाडी झुडपा काय आमच्या गावाला कोकणात पण बघायला मिळतात. लय. हा, लय. ऐका शांत राहिले तुम्ही तर कदाचित वाघ दिसेल बुवा. होय ना? हा शांत राहा. के बाय माझे आता काय झालं तर वाघा खाऊ काणूचाच रवला हा? वाघाला काय खायला आणणार होते तुम्ही? काय नाही हो, पोटात हलकाचा कुरमुरे चणे शेंगदाणे काहीतरी वेफर बिफर असं वाघ दिसलं की ये बाबा ये का रे ये ना माझं बाय ते घे असं करू गावला असता ना घाटातलं माकड येते. ये वेपर्स का नाही आपलं असं वेपर सोबत तुमचा हात पण खाल्ला असता त्याने. अरे बापरे आणि हात खाता खाता हे काय आलं मध्येच म्हणून वेफर थुंकले असते. शांत राहा मग परत चला. शांत राहा. मी सांगतो तसं करा. आता इथून पुढे 15 मिनिटं कोणी काहीच बोलणार नाही. हा मग पुढे स्किट काय एक्सप्रेशन वर करायचा हा? जमल तुम्हाला आम्ही करू काहीतरी वसाडे तुला जमणार आहे. मोरे तुमचे डायलॉग सोडले तुमच्याकडे काय डोंबलंय? हा? सगळे एक्सप्रेशन तर एकटा देतो कारण त्याची डायलॉगची बॉम्ब आहे. माझा काय तुमची मालवणीशी झोंबी थांबली तर तुम्ही एक्सप्रेशन द्याल ना. आणि आता तुम्ही कोल्हापुरीशी कुस्ती खेळणार आहे म्हणे. बघा ऐका शांत राहा एकदम. ऐकला आवाज ऐकला तुम्ही? ओ, ऊ, हू, हू. हे काय करून राहिले तुम्ही? ते आम्ही गावाला रात्री भांडणाला जाताव ना तर अशाच कुकाऱ्या देताव का नाही. मागा वाटतं आपल्या गावातलं कोणतरी इला असता कोण रे? ओ परम्या वो भजना घेतो काय? नाही तू पुढे जा मी नंतर येतो. अरे काय चालू आहे तुमचं? आता कोण इला असताला आणि खैचं भजन ठेवलं ना? काय माहिती अरे शांत बसा ना. तो कोल्हा आहे तुमच्या कोकणातला कोणी नाहीये. अच्छा, कोला आहे का मग कुकारी सारखा आवाज आला. नका पुकारे देऊ इथे. बोललो असं शांत बसा प्लीज. शांत राहिले तर वाघ दिसेल ना तुम्हाला. म्हणजे शांत राहिलं तर आम्हाला वाघ दिसल. आता मी तेच सांगितलं ना.
पण मी काय म्हणतो हा आतापर्यंत तुम्हाला किती वेळा वाघ दिसलाय त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय हो म्हणजे महिन्यात 2-4 वेळा तरी बघितला वाय काय आवाज कमी करा. नाही मला कसा दर अमावश्याला वाघ दिसतो का नाही धरामावशेला हो बापरे मला आवाज पण देतो हे परब्या सुक सुक हे परब्या असा आवाज पण देतो वाघ हा. अहो काय आमच्याकडचा सुनील वाघ आहे ना सुनील वाघ हा. तो नारळाच्या झाडावर ना पडला आणि तिथंच गचाकला का ना काय समजलं हो. तो दिसतो तुम्हाला म्हणजे काय पण काय आहे आपण ना सगळ्या गोष्टी पाळलेल्या ना की आत्मा आपल्याला त्रास देत नाही नाही ते. अरे बापरे हो नाही त्रास देत हे अजिबात नाही काय करता तुम्ही असं म्हणजे कसं आहे त्यानं तंबाखू मागितला ना तर तंबाखू द्यायचा पण त्याला चुना नाही द्यायचा आणि चुना दिला तर तो मलून नाही काय खाय त्याला फुटमलच ठेवायचं काय समजलं बरं 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 ठीक आणि चाय मागितलं ना हा. ते कोपात न द्यायची कोप कोप अच्छा, कोपात. कप, कप, हा. प्यायच्या कपात. त्याला बशी नाही द्यायची का बरं बशी दिली तर बशीत टाकून पीत नाही कोप दिला तर तोंड नाही घालतलो भासताला नाही काय तो. बरं बरं ठीक आहे आणि हल्ली ना आजकाल ना मी खिशात लिंबू ठेवल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत होय, नाही होय. मग तुमचा वाघ येऊ दे नाही तर भूत येऊ दे मी अजिबात घाबरत नाही हे बघा वाघ आला ना हा. तो तुम्हाला खायच्या आधी तुमच्यावर लिंबू पिळेल हो हा? काय पण वाघाचा पंजा असा असतो ना मग अशा पंजाने लिंबू पिता येईल त्याला आणि मग बी कशी काढणार मग लिंबातली असं असतं नाही, सगळं? मी काढू शकतो अशी काढेल ना तो नका मोठी असतात ना मोठी त्याची पण मग लिंबू कसा पिळणार अरे तुम्ही बायना वांदर मारू वांदर मी फक्त एक्झाम्पल दिलं ना रे तू कायला शब्दशा घेतो वहिनी सांगा त्याला शांत करा नाही बापरे, तर असं गेल्या. म्हणून. काय हो विचारतोस? काहीतरी आपलं पण काय हो दादानू काय नाही तुम्ही म्हणताच तसा तुमचं वाक पण काय आंबट शौकी ना काय यांच्यासारखं हे, कशावरून नाही त्या का आंबट खाऊ का आवडतं अजून काय काय हो आवडतं आवडतं त्याला आंबट आवडतं लोणचं आणायचं असतं त्याला खायला काय सांगता आधी सांगितलं असतं कैरीचं लोणचं घातलंय मग. घरी. आणलं तरी असतं थोडं रस्ता आवडता मिरचीचा आवडतं काय त्याला शांत राहा वाघ बघायचं आहे ना हो, हो, हो. शांत राहा ना मग शांतच आहोत आम्ही कुठं बोलतो बिलकुल शांत बडबड बडबड हे पण नका करता. बोलू म्हटलं बंद ठेव बघितलं अरे दाढी टोचते ना प्राण्याची चाहूल आहे साप आहे तो हा साप आहे हा मग आवाजावर ओळखला मी त्याला कुठल्या जातीचा आहे तो आणि मी गावाला साप पण पकडतो का नाही बर बर ठीक आहे साप कसा पकडतात माहिती तुम्हाला नका सांगू नाही ऐका ना मस्त ऐका पकडण्याची तरी. आयडिया तर घ्या हा. एवढी लांब काठी घ्यायची त्याला असा तंबूच बांधायचा आणि गल लावायचा आणि त्याला गांडूळ लावायचा आणि असा बिळावर सोडायचा ए परब्या हो. साप असा पकडतात मग खेकडा काय फण्याला धरून पकडतात अच्छा म्हणजे खेकडा असा पकडतात का हा मग. अरे अच्छा अच्छा मग तो लांबच्या लांब असतो त्याला साप म्हणतात का हा. मला वाटलं तिरका तिरका चालतो त्याला साप म्हणतात तिरका तिरका चालतो तो पुष्पा झुकेगा नाही काय बाय माझे अरे काय चालू आहे तुमचं? हे काय पुष्पा काय साप काय गांडूळ काय गप्प बसा ना थोडसो नाही मी काय म्हणतो तुम्ही ना माझ्या गावाला चला मी तुम्हाला साप दाखवतो तुम्ही इथे वाघ बघायला आले का मला साप दाखवायला आले आणि मला सापच बघायचा असेल तुमच्या गावाला काय आला येऊ इथे पण साप असतात अच्छा साप आहे इकडं हो. मग वाघ यायच्या अगोदर मला धामण तरी दाखवा माझ्या बापाची नोकर आहे ती धामन असा आवाज दिल्यावर येईल नाही येत. नाही येत. आमच्याकडे येते ओरडल्यावर येते आधी येते मग आम्ही वरटतो धामण 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 नका ना नका ना फालतूपणा करू मा डोकं फिरतंय ना हो असं नका करू तुम्ही तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही वाघ बघायला आले वाघ सोडून इथे सगळं चालू आहे तुमचं नाही वाघ तर बघूच आहे माका ना तो हो दादानू हा माका तो बेमट्या वाघ बघूच आहे कुठला? बेमट्या वाघ दिसत काय बेमट्या नसतो तो बिबट्या असतो वहिनी बिबट्या बे- हा बिबट्या असतो काका काय? हा वसाडा आहे ना आम्हाला कधी कुठे घेऊन गेला नाही म्हणून आम्हाला काय माहिती नाही नाही तर बर काय? बर हं. तुम्ही आम्हाला ना हा. तिच्या वाघ दाखवा कुठला तिच्या वाघ अरे तिच्या हा? अरे तो वाघ नसतो तो चित्ता असतो आणि आपल्या देशातले चित्ते ना कधीच संपले या वर्षी आपण दुसऱ्या देशातून 7 चित्ते मागवलेले आहेत 7 आहेत मग त्यातले 2 तरी दाखवा हो. 7च्या 7 नको दोनांवर अंदाज येईल 7 कसे या जंगलात नाही आहेत ते नाही नाही मग कुठं आहे? मध्य प्रदेशच्या जंगलात आहेत मग चला तिकडे जाऊ इथे काय करतो आपण गाडी फिरवा ए, काय डोकं फिरलेलं आहे तुझं
याला काय अक्कल आहे का नाही कुठे बी गाडी फिरवा नाही ते काय घबरत अक्कल आहे तुला काही पण बोलतो तुमचाच पोरगा आहे तो आणि तुमच्या पण मेंदूत किडे पडलेले इतक्या वेळचं सांगतोय शांत राहा समजत नाही का तुम्हाला चिडू नका ना चिडू नका काय चिडू नका व्याघ्र दर्शन दाखवतो आणि चिडता बघा शांतता ठेवाल तेव्हा आम्हाला वाघ दिसेल ना तुम्ही राहू देताय शांत मी एक आयडिया देऊ काय तुम्हाला नका देऊ ना ऐका ना मी ऐका काय सांगतो या दत्तूला ना दत्तूला हा. आपण खाली सू करायला उतरवूया तो सू करायला तिथं थांबला की तुम्ही गाडी रिव्हर्स घ्या म्हणजे त्याला येऊन वाघ पकडील आपल्याला वाघ पण बघायला मिळेल आणि शिकार पण बघायला मिळेल हा चला अरे तू बाप येणार त्याचा स्वतःच्या पोराला वाघाच्या तोंडी देतो चिवट आहे तो वाघाच्या तोंडात कसा सुलकन बाहेर येईल तो माहिती असा आहे कसा बाहेर येईल ओ वाघान खाल्ला ना तर सगळं केस ना त्याच्या घाशात अडकतील का कशात अडकतील ना ए उतर रे. हा? उतर इकडे उतर कशात? जा काही वाघ खाणार नाही नाही ऐका आम्हाला व्याघ्र दर्शन बघायचं काही ना. करत नाही हो, ना, असं काय जा, करता जा. हो? जा, व्याघ्र वहिनी, दर्शन बघू वहिनी, द्या आम्हाला उतरा. असं काय उतरा, करता वा? उतरा. नाही ऐका ना जा काही नाही नाही, करत नाही, झाली तुमची हा वाकडे हडे असतो लोक काय हो तिकडे असतील तो बघा तिकडे जा जुडपात जा कुठे बी जा कुठे कुठे दिसत इकडे नाही. हडे हा काय हो, दात- हो, वाघ आहे दात- लिंबू पिळा ना त्याच्यावर नुसतं लिंबू काढ. आता झटका उघडा ना, हो. ऐका ना. नाही, नाही, जरा- ऐका, हो, वाघ आला, वाघ आला, वाघ आला. ऐका ना, ऐका ना, हो. तुमच्याकडे वाघ आहे. आत घ्या, आत घ्या. आत घ्या. अनाथोमॅन परफॉर्मन्स वा वा प्रसादा वा अफलातून मला मोठे गोस्वामींचं फारच कौतुक वाटायला लागलंय एका गोष्टीसाठी की आता आपण वेगवेगळ्या लोकांना प्रमोशनसाठी आपल्या मंचावरती बोलवतो जसं आज या मालिकेची संपूर्ण टीम आली आहे काल आपल्याबरोबर प्रशांत पण होता जेव्हा आपण कुणाचं तरी दुसऱ्याचं प्रमोशन करतो तेव्हा मी समजू शकतो की त्याबद्दल बोलणं किंवा त्यांच्याबद्दल काही डिस्प्लेवर करणं पण काहीच कारण नसताना जरा बाजूला व्हा तुम्ही दोघं MHJ सीझन 4 एपिसोड 606 हे स्वतःच्याच जीपवरती लिहून स्वतःच प्रमोशन करणं त्याला एक वेगळंच काळीज लागतं वा वा ब्रिलियंट मोरे ॲज युजल आज काहीतरी तुम्हाला वाईल्ड उपमा मिळेलच जंगलात तुम्ही आत म्हटल्यानंतर दत्तू फॅन्टॅस्टिक मजा आली आणि आमचे कान आता आतुर झाले सई वाईल्ड परफॉर्मन्स होता एकदम प्रहसन सुंदर झालं संकल्पना अत्यंत सुंदर होती आणि चौघांनीही पुरेपूर न्याय दिलात मस्त या हास्य सफरीबद्दल खूप धन्यवाद मुलींना आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडला की बिचारे वडील मात्र दुखावतात अशाच दुखावलेल्या वडिलांची आणि त्यांच्या जावयाची होणारी पहिली भेट आता आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर वा 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 संगीनी वा छान दिसतेस आज भोजराज तुम्ही पण ना वा 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 मी सारखीच तर दिसते. चहा सुद्धा छान झालेला आहे आलं घातलेलं दिसतंय आणि माझ्यावरचं प्रेम सुद्धा दिसतंय तुम्ही पण ना केस पांढरे झाले तरी मस्का लावायची सवय काय जात नाहीये तुमची बरं प्रिया येते तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन तुमची भेट घालून द्यायला का का म्हणजे लग्नाबद्दल बोलायचं असेल मुळात मला हे पटलेलं नाहीये तिने नाही ठरवायचं तिने कोणाशी लग्न करायचं ते तुला माहितीये तिचा चॉईस बरा नाहीये तिच्या मैत्रिणींना कुठे जायचंय युकेला हिला कुठे जायचंय बांगलादेशला कशासाठी पथनाट्य करायला ती पण क्लाउनिंगची असू दे मला काय करायचंय मला हे पटलेलं नाही मी चॉईस असं खूप चांगलं नाही ती आल्यानंतर मी बोलणार आहे मला माहिती आलं माझं लेकरू आलं आली आली आलीस बेटा गाण्याच्या क्लासवरून आलीस जीवाची होती या काहिली जीवाची प्रिया उठ अगं बाळा वेडीस का अगं हे असं नाही करायचं जीवाची ए, थांब, इकडे बस. काय करतेस तू नाही तर शब्द आहेत ना इकडे बस काहिली दाखवली पाहिजे जा तिकडे बस जा तिकडे तू इतक्या जोरात दाखवलीस त्यांची किती झाली कायली नको करू बस तिकडे
हा कोण आहे? पप्पा हा ओंकार माझा बॉयफ्रेंड. नमस्कार. ए सॉरी 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 ते जरा हिला द्यायची सवय. अरे कशासाठी आलेला आहे हा? पप्पा त्याला तुम्हाला भेटवायला आणलंय. बर नमस्कार काका. नमस्कार मामी, कशा आहात? एक मिनिट. आमच्यात काकाच्या बायकोला काकी म्हणतात. जर तिला मामी म्हणायचं असेल तर मला मामा म्हण. नाही, तुम्हाला मामाच म्हणायचं होतं पण धाडस होत नाहीये. का? मला मामा म्हणणं काय धाडसी खेळात मोडतं की काय? पप्पा पडलाय. काय रे? पप्पा काय? पप्पा आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचंय. लग्न करायचं? काय करतोस काय तू? काका मी जस्ट लॉची एक्झाम दिली आहे. जस्ट लॉची एक्झाम दिलेली आहे. जस्ट लॉची. बाकी लोक काय करतात? लॉ. हा काय करतो? जस्ट लॉ. उद्या कोर्टात जाईल आणि सांगेल जस्ट जज हा माझा जस्ट अशील, याला जस्ट बाईजत बरी करा. जस्ट लॉ केलेला आहेस तू. म्हणजे काय रे, गातोस? नाही पप्पा. गात नाहीस? मग हिच्या गायनाच्या क्लासच्या बाहेर जाऊन काय करतोस? मुलींना छेडतोस? नाही पप्पा. नाही तसं नाही. म्हणजे हा गातो का मला सांग? नाही. नाही. मग तिकडे कशाला जातो? याने लॉ केलेलं आहे ना. लॉची एक्झाम दिलेली आहे, सुट्ट्या पडलेल्या आहेत. टाइमपास करायचा तर कोर्टाच्या बाहेर जायचं ना. तिथे 4 केसेस मिळतील. पप्पा काय पप्पा काय? इकडे ये. मी तुला 100 वेळा सांगितलेलं आहे बेटा, तुला बॉयफ्रेंड पटवायचा, पटव ना. बॉयफ्रेंड पटव, त्याच्याकडून गिफ्ट घे, कॉलेजला जायला लिफ्ट घे, हॉटेलची बिलं भरून घे. लग्ना बिग्नाचं तू ठरवू नकोस. तुझी चॉईस बरी नाहीये बेटा. तुला बांगलादेशला जायचंय म्हणजे काय? नाही बे. प्लीज ना. अरे प्लीज काय प्लीज? त्या मुलाचा चेहरा बघ. हे बघ याचं थोबाड बघ. काय दिसतं याच्या थोबाडात मला सांग? आहे जरा तरी वाटतं हा केसेस मिळवेल? अरे ह्याला कोण देणार आहे केसेस? याला साधे आपले कचा 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 कापायचे केसेस पण कोणी देणार नाही. पप्पा आज नाहीच वाजत. पण ते महत्वाचं नाही. महत्वाचं काय? काय? इकडे. तुझ्या लक्षात येत आहे का बेटा? काय? महत्वाचं हे आहे की याला खरंच कोणी केसेस देणार नाहीये. हा याच्या चिरक्या आवाजात जेव्हा जज समोर जाईल आणि म्हणेल माय लॉर्ड, तेव्हा जज फटकन हसतील की नाही मला सांग? हसतील की नाही? पप्पा तोंडावरच बोलायला हवं. लक्षात घे, उद्या जेव्हा हा माणूस काळा कोट घालून कोर्टात फिरेल तेव्हा लोक म्हणतील वटवागुळ आलं. पप्पा मला कळतं मी थांबायला हवं, मला कळतं. पण मुद्दा हा आहे. नाही प्रिया बेटा, हे ऐक. काय आहे, एखाद्या वकिलाची विद्वत्ता त्याच्या चेहऱ्यावरून कळते. हा. याच्या चेहऱ्यावरून काय कळतं? काय? प्रत्येक गोष्टीचा कंटाळा. चेहरा बघ त्याचा. काय चेहरा आहे हा मला सांग? पप्पा ऐका कसाही दिसत असला ना तरी हुशार आहे तो. ही काय हुशारी आहे मला सांग? ही काय हुशारी आहे? अहो पप्पा एकदा वकील झाला ना की अशा केसेस मिळतील त्याला. अशा केसेस? हा. काय रे बाबा, अशी केसेस कशी मिळतात सांग मला. हा काय गुन्हा आहे मला सांग? चुटकी वाजवली म्हणून काय कलम लावशील सांग? सांग नाही सांग ना. अगं नाहीये, सांग. एक्झॅक्टली. हा बावळट आहे, नाही. हा निर्बुद्ध आहे. नाही. याच्या चेहऱ्यावर कळतं हा काहीही करू शकत नाही. तू मला सांग ना, तुला तरी कोणी केसेस देतील? का नाही देणार काका? केसेस देतील ना मला. केस का कोण? नाही देणार? कोण म्हणजे कोणीही देईल केस काका. आता समजा उद्या तुमचं आणि मामींचं भांडण झालं, मग त्यांनी तुमच्याशी वाद घातला, काही त्यांना डिवोर्स घ्यावासा वाटला तुमच्याशी, तर तुम्ही माझ्याकडेच याल ना. उलट तिकडे कोण वेगळ्या वकिलांकडे का जाल बाहेरच्यांच्या? नाही बरोबर आहे. बाहेरच्या वकिलाकडे आम्ही एक मिनिट. आमच्या दोघांचा का होईल डिवोर्स? का नाही होणार? नाही, होऊ शकतो ना, डिवोर्स होऊ शकतो. हल्ली काय सगळेच डिवोर्स घेत आहेत. आणि इट्स ओके मामी, काही त्याच्यात काही गैर नाहीये. आपण जगाबरोबर चालायला हवं की नाही मला सांगा. नाही मामी, तुम्ही ऐकून घ्या. बघा, मी LLB पास झालो ना की मी डिवोर्स लॉयरच होणार आहे. माझ्या रिसर्च नुसार आपण जेव्हा संसारात असतो तेव्हा झालेला त्रास आपल्याला नाही कळत मामी. आपल्याला नंतर आयुष्याच्या उत्तरार्धात कळतो. म्हणून भांडण होतात, वाद होतात आणि डिवोर्सची शक्यता आपण नाकारू शकत नाही. वयाच्या 50 नंतर ना स्त्रियांना वैफल्य येतं, त्यांना कंटाळा आलेला असतो. सतत हाच विचार डोक्यात असतो की आपलं अख्खं आयुष्य आपण आपल्या फालतू नवऱ्याची ओझी वाहण्यात वाया घालवलं. हो की नाही मला सांगा? हो की नाही? एक्झॅक्टली.
एक्झॅक्टली मामी. यांची मतं तुमच्यावर लादली, यांचं सुख तुमच्यावर लादलं, यांचं दुःख लादलं, आयुष्य, इच्छा, आकांक्षा सगळे ह्यांच्या तुमच्यावर लादलेले आहेत. तुमचं काहीच नाहीये. तुम्हाला ह्याचा त्रास झालाय हो की नाही मला सांगा. ए वेगळायस काय बावळट? अहो खरंय. कसला त्रास? माझ्यासारख्या नवऱ्याचा कधीच कुणाला त्रास होऊ शकत नाही. तुम्हाला असं वाट सुपारीच्या खांडकाचं व्यसन नाहीये मला. तुम्हाला असं वाटतंय मला मामी? संगीनी मामी संगीनी भावनेच्या भरात भिंत तोडून समोरच्या जिन्यात आली असतो. मिस्टर भोजराज, तुम्ही तुमची मतं त्यांच्यावर लादू नका. कुठेही बसतील त्या, मी काय- पोट तोडतील, काही करतील. ह्या पणत्या पण तुडवून टाका मामी, काही फरक पडत नाही आपल्याला. अजिबात नाही. पण त्या मिनिटात तोडवायच्या नाहीत. एक महत्वाचं म्हणजे माझा कधीच तिला त्रास झालेला नाहीये. विचार तिला. नाही अगदी तसंही नाहीये, म्हणजे पण तुम्ही म्हणताय तसं आहे. काय बोलतेस तू? मामी काय होतंय मामी? काय झालं? मामी काय झालं? मामी ऐका. मामी संगीनी तुम्ही लांब राहा. तुम्ही इकडे राहा. तुम्ही तिथे बसा. मम्मी काय होतंय मम्मी? मामी काय होतंय? मोकळ्या व्हा मामी. संगीनी काय झालेलं आहे? खरं त्रास झालाय. म्हणजे प्रत्येक बाईला होत असतो त्रास, पण प्रत्येक वेळी असं व्यक्त व्हायची संधी नाही मिळत. पण जे त्रास झालाच नाही असं नाही होत. मला खूप त्रास झाला. हे अति होत आहे संगीनी, हे अति होत आहे. उगाच एवढं करायची गरज नाहीये. खरं तर त्रास मला झाला या पसाऱ्याचा. मी केली कंप्लेंट. अहो सीविंगच्या ओकांच्या घरी गेलात तुम्ही. सीविंग मध्ये इकडे या. ती आपली बिल्डिंगच नाहीये. इथे या. संगीनी काय करताय मामी? मामी मामी तुम्ही पण गायता? म्हणजे तुम्ही पण गाता का? कायचे या माणसाने मला कधीच गाऊ दिलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगते, लग्नाच्या पहिल्या रात्री मी श्वास घे मम्मी. रूम मध्ये गेले आणि मी थोडस असं गुणगुणले. तर या माणसाने मला बिछाना घेऊन बाहेर पप्पा. हे खरं आहे का मिस्टर भोजराज? हे खरं आहे का? हो, हे खरं आहे. कारण त्या दिवशी पहिल्यांदा मी घाबरलो होतो. ते क्षण आठवले की आधी, कारण त्या दिवशी ही बेसूर गात होती आणि बेसूर गाताना भेसूर दिसतही होती. पण आता मला हिच्या सौंदर्याची सवय झालेली आहे. आता ती पण त्या सुंदर गातायत. गाणं का थांबवलं? आवडत आहेस का? काही सुंदर बिंदर गात नाहीये ती. जरा शांत राहा. बस इकडे. 3 वर्ष झाली मला. 3 वर्ष लागली तिच्या डोक्यातून हे संगीताचं खूळ काढायला. त्याच्यानंतर 2 वर्ष तर आम्हाला स्थिरावण्यात गेली. मग वर्षभरानंतर कुठेतरी प्रयत्न करून प्रिया झाली. मामी म्हणजे हे कारण होतं म्हणून तुम्ही आडकाठी घातली, म्हणून तुम्ही मला गाऊ दिलं. दिस इज शिअर केस ऑफ इग्नोरन्स. इग्नोरन्स आहे हा. अरे ते मामीला जर गायचंय तर तुम्ही गाऊ द्या ना. तुम्ही का थांबवलं? अरे भारतात प्रत्येक माणसाला गायचा अधिकार आहे आणि प्रत्येक बाईला अधिकार आहे गायचा. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती गाऊ शकते. पण गळ्याला गळा लागतोय का हे पण बघा. प्लीज मिस्टर भोजराज. मामी अहो हा गुन्हेगार आहे. कोण? Why is this man roaming free in our country? I don't know. म्हणजे केस लागू शकते. हेच लागू शकते म्हणजे? तुम्ही उभ्या राहा फक्त. आज मी 2 मिनिटात प्रूव्ह करू शकतो. 2 मिनिटात प्रूव्ह करू शकतो. ह्या माणसाने तुमच्यावर 20 वर्ष मानसिक छळ केलेला आहे, अत्याचार केलेला आहे. मी काय केलं? अरे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं या माणसाने. आणि आर्टिकल 15 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणं हा खूप मोठा गुन्हा आहे. लक्षात घ्या. खूप मोठा गुन्हा आहे. म्हणजे एवढं सगळं झालंय माझ्या बरोबर. एवढं सगळं झालंय आणि तुम्ही सहन केलंय ते मामी. सगळं सहन केलंय. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार आहे. अख्खं आयुष्य हरत आलाय तुम्ही. हरणं एवढं आहे ना तुमच्या आयुष्यात की तुमच्या साडीवर पण हरणं आहेत मामी. बघा
एवढं हरणं आहे तुमच्या आयुष्यात मामी. आत्ताच निर्णय घ्या. आत्ताच निर्णय घ्या. आता मी नाही हरणार, आता मी जिंकणार. केस लावा. काय लावा. संगीनी, आता तू 2 गोष्टी करतेस. एक माझ्यावर आरोप करतेस आणि दुसरा घाणेरड्या आवाजात आरोप करतेस. शट मिस्टर भोजराज. Shut up. भोजराज, आता मी गाणार. आता मी गाणार आणि मी दिवस रात्र गाणार, कारण आयुष्यभर माझ्या जीवाची होती या कायली. ये बात. ए बाबा, नाही नाही नाही, गप्प बसा तुम्ही. मामी, तुमचा गळा आहे, तुमचा कंठ आहे, तुमचा आवाज आहे. गा. अरे भेडायस का? गा तुम्ही. अरे काय का तुम्ही? बावळट, ए बावळट, आपण जेसीबीचा आवाज फक्त 10 मिनिट सहन करू शकतो. तू अख्खा जेसीबी माझ्या घरात चालू केला आणि तू चालला तुझ्या घरी. कशाला? आयुष्यभर मी हे ऐकू. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. माझ्या अशिलाला. एक मिनिट, मायलोड कोणी इथे? ऑर्डर ऑर्डर. शी इज माय लॉर्ड. नाही युअर लॉर्ड. आय गेट जजेस. बस. ऑर्डर ऑर्डर. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. ऑब्जेक्ट सस्टेन असं असतं ते. जजशी बोलू नये वकिलाने. मी परमिट काढून घेईन मी तुमचं. रिक्षावाला आहे का परमिट असायला माझ्याकडे? या. मी पाया पडतो तुझ्या. नको करू माझ्या मुलीशी लग्न. नको करू. तुम्ही आशील पप्पा, वकिलाशी बोलू नये, तेही दुसऱ्याच्या. एक तर स्वतःचा वकील आणलाच नाहीये, तसे चालत हात हलवत. हात हलवू? मी काय कोथिंबीर आणायला गेलो होतो? मम्मी, मला शांतपणे सांगा काय होतंय. जज आहेस तू, डॉक्टर नाहीयेस. हे काय? फिर्यादी मम्मी. प्रिया, सॉरी मिलॉर्ड बेटा. तू जन्माला आल्यानंतर पुढचे 7 दिवस हा माणूस बघायला सुद्धा आला नव्हता. का मिस्टर भोजराज? मी हिमाचलला होतो. हा? हिमाचलला होतो. घ्या माय लॉर्ड घ्या. स्वतःची गोड गळ्याची बायको इथे प्रेग्नेंट असताना, तिची डिलिव्हरी होत असताना, हा गुलछब्बू तिकडे हिमालयात जाऊन गुलछर्रे उडवत होता. हा स्वतः तिकडे हिमाचलला जाऊन बर्फाचे गोळे खात होता. हा गुन्हा नाहीये का? तुझ्या बाबाने खाल्ला होता हिमाचलला जाऊन बर्फाचा गोळा? मुळात मी बर्फाचे गोळे खायला किंवा ते गुलछर्रे उडवायला नव्हतो गेलो. मग? मी कशासाठी गेलो होतो का माझ्या ऑफिसची एक टूर होती. ती अच्छा. कशी ढकलणार होतो मी पुढे. उचलली बॅग चालले टूरला, उचलली बॅग चालले टूरला. एक मिनिट. दिस कुड बी अ टर्निंग पॉइंट. तुम्ही काय म्हणालात आता? टूरला जायचे सतत टूरला जायचे? सतत. दॅट्स इट माय लॉर्ड. दॅट्स इट. येस येस पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. येस सर. मला सर नको म्हणूस. तू जज आहेस. तू सर नको. राहू दे. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. हे सतत टूरला जायचे याचा अर्थ यांचं अफेअर असू शकतं. मला यांची उलट तपासणी घ्यायची. मला परवानगी हवी. आय वॉन्ट माय परमिशन. परमिशन डिनाईड. परमिशन ग्रांटेड असं असतं प्रिया. परमिशन ग्रांटेड. तुम्ही यांना उलट करून तपासू शकता. अत्यंत बावळट मुलगी जज म्हणून जन्माला घातली मी आज. तुम्ही कोर्टाची बेअदबी करताय. कोर्ट तुम्हाला उन्हात उभं करेल, कळलं अशील पप्पा. हे काय आहे मला सांगू ना. मुळात उलट करून तपासायचं नसतं. ए तू घे बाबा, घे माझे, घे घे. मला सांगा मामी, हे सतत फोन कडे बघत हसत असतात? हो, ते सतत फोनकडे बघायचं असेल. फोन कडे बघून हे सतत हसत असतात. Yes, yes. Yes. तुम्ही ऑफिसचा फोन आलाय असं म्हणून तासन तास फोनवर बोलत असता? मला मी हो. ऑफिसवरनं तुम्ही डायरेक्ट टूरला जाता? चहात बिस्किटाऐवजी खारी बुडवून खाता? मग यांचा अफेअर आहे माय लॉर्ड. माय गॉड. सन करे मारीन. तुला बापान ठेवलं तर चहात खारीच्या ऐवजी बिस्किट बुडवलं म्हणून अफेअर आहे. काही बोलतो हा. Yes. हे बघ, मला Yes. मान्य आहे की बाबा मी फोनवर बोलतो. एक्झॅक्टली माय लॉर्ड. त्यांना मान्य आहे. Yes. त्यांना मला- मान्य आहेत सगळे गुन्हे. म्हणजे काय, ही गोड गळ्याची बाई इथे प्रेग्नेंट असताना, हिची डिलिव्हरी होत असताना, यांनी अख्ख्या घराची संसाराची जबाबदारी या कोमल नाजूक खांद्यावर देऊन हा गुलछब्बू माणूस तिकडे गुलछर्रे उडवायला गेला होता आणि स्वतःचा एक नवीन घरोबा थाटायला गेला होता. दॅट्स माय पॉइंट माय लॉर्ड. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन का घेतेस तू याच्यावर? तू जज आहे सगळं. तू नसतो ऑब्जेक्शन घ्यायचं. एक तो ऑर्डर म्हण किंवा नको ना म्हणूस यार. काही एवढा चांगला पॉइंट मांडला यार मी आता. प्रिया ऑर्डर. नको म्हणूस तू काही. घरोबा. अरे बापरे.
जे तू कटघऱ्याचं डिटेलिंग केलंय ते या अँगलने अत्यंत गलिच्छ दिसतंय. घरोबा कुठला घरोबा, किती घरोबा, कुठे कुठे आहेत घरोबा? कसला घरोबा? मला नाही राहायचं संगिनी, मामी, संगिनी, संगिनी ठेच लागेल तुला संगिनी. Stands my point. I rest my case, my lord. मामी संगिनी, संगिनी, मला नाही राहायचं या माणसासोबत. हा? मी चालले. मम्मी नाही. संगिनी. भोजराज थांबा. जावई वकील साहेब, बोला शील सासूबाई. ही केस 1 महिना स्टँड करा, कारण पुढच्या महिन्यात माझ्या लेकीचं लग्न आहे आणि त्याच्या आधी मला हा गोतावळा उरकून टाकायचा आहे आणि माझ्या लेकीच्या लग्नात खूप जोराने गायचंय. मी चालले. ए संगिनी, उगाच काहीतरी करू. संगिनी, अरे काय केलंस रे तू? मी काय केलं? केस मिळवून दाखवली. आय सी जस्ट लॉ. किती नालायक माणूस आहेस रे तू. संगिनी, संगिनी, भोजराज जा. संगिनी, संगिनी. कडक परफॉर्मन्स, जोरदार. वा वा, मजा आ गया. तुम्हाला कसा वाटला हा कहाणी में ट्विस्ट? वा वा वा, अफलातून. याला म्हणतात टांगा पलटी घोडे फरार. तुफान. वनिता टेरिफिक, टेरिफिक परफॉर्मन्स. सुपर, माइंड ब्लोईंग. म्हणजे तो जो तुला उमाळा आला आणि तू पहिल्यांदा भिंत फोडलीस. ओ हो, ला जवाब, ला जवाब. संगीनी आणि भोजराज या नावाचं जोडपं अस्तित्वात असेल तर त्यांनी सुखात राहावं एवढी. प्रिया, वारंवार निर्बुद्ध मुलीचे रोल आपल्या वाट्याला येत आहेत आणि आपण तरी सुद्धा त्या तितक्याच कसोशीने निभावतोय, याकरता तुझं कौतुक. थँक्यू. आणि कुठलंही कॅरेक्टर असलं तरी पप्पा म्हणायची स्टाईल सेम आहे, याबद्दल तुझं अजून एक विशेष कौतुक. पण मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. बंपर परफॉर्मन्स होता, बंपर कडक. मला असं वाटतं की तुम्ही चौघे म्हणजे आता असं झालंय की तुम्ही आलात की आम्हाला चाहूल लागते की काहीतरी धमाका होणार आणि मला असं वाटतं इथंपर्यंत पोचायला खूप कष्ट लागतात जे तुम्ही केलेत आणि त्याचं फळ आज मिळतंय. मस्त एन्जॉय करा ते फळ. मस्त कडक. 2 वाक्य मिस झाली तिच्याकडनं. या निमित्ताने एक नवीन सिरीज आम्हाला दिसली आहे आणि या कुटुंबाला परत बघायला मला आवडेल. मंडळी, दिवाळी निमित्त सासरे बुवांनी जावयासाठी आणलंय दिवाळीचं वाण. पण जावयाच्या मनात आहे भलताच प्लॅन. चला तर बघूया तिथे काय घडतंय ते. ही गंमत आपल्याला दाखवायला येत आहेत हास्य जत्रेतले मुरब्बी हास्यवीर. रंजना, रंजना, अगं ये की बाहेर. अरे जावई बाप्पू कधी येतील? ये बाहेर. आले आले ओ आले. ये. हा, काय हो बया. दिवाळी झाला हो. काय झालं? अरे रंजना, अगं रंजना, अगं तुला बुलेटवर फिरवीन, अगं तुला जोडीन कोल्हापूरला फिरवीन, अगं तुला जोडीन कोल्हापूरला फिरवीन. माझी रंजना, माझी रंजना, ग रंजना, तुला बुलेटवर फिरवीन, तुला जोडीन कोल्हापूरला फिरवीन, तुला जोडीन कोल्हापूरला फिरवीन. माझी रंजना. काय नाही करताय सा? थांबा जरा. जावे बापू येतील ना. तेच म्हणतोय, छान दिसतेस ग तू. बर. मी काय म्हणतोय, हा. आता जावे बापू येतील. होय. हे बघ, पहिला त्यांचा दिवाळी सण आहे का होय, नाही, होय. त्यांचा मान पान अगदी नीट झाला होय पाहिजे. तर, झाला तेव्हा पाहिजे. बी येतील. 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 आले 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 हा, आले. थांबा थांबा जाऊया बापू, थांबा थांबा जाऊया बापू, थांबा. काय? आणि इकडे हाल, हळू आणि इकडे हळू हाल. एकच घ्या. हो, हो. हळू थांब थांब. बाबा. हळू हो. ए खरंय का काय? अहो, बाबा!
अरे आयटम, अरे आयटम बॉम्ब आहे हातात. असला गौरव वाचलो मी माहिती माझ्या हातून बॉम्ब फुटला असतं पण सुरुवातीला 5 मिनिटं जो कोल्हापुरीचा किल्ला बांधला होता तो बॉम्ब बरोबरच फुटला तुमचा. असला मिनी आलो वगैरे लगेच सुरू. या या जाऊ- या ना जावई बापू या 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 बसा बसा. वा जावई बापू तुम्हाला बघितलं केवढा आनंद आलाय तुम्हाला काय सांगू. म्हणजे ते म्हणतात नाही काय म्हणजे जावई येते घरा तोची दिवाळी दसरा. मग दसऱ्याचं सोनं कुठे आहे? तुम्ही मला आपट्याचं पान नाही दिलं दसऱ्याला. आणि दसरा होऊन आता लय दिवस आहे पानं बी सुकली असतील नाही का. मग गळ्यातली चेन द्या ना, मी सोनं मानून घेईन. मानून अहो सोन्याची आहे ती. हो हा मग द्या ना. काय म्हणते अहो असं काय करताय द्या की त्याच हं? आपल्याच घरात राहणार आहे शेवटी द्या की द्या हो लवकर नाही निघत अडकली. अशी आणि कोण काढतंय? त्या इकडे मी दाताने तोडून देतो. काय करता तुम्ही नाही ते चुकून दात मानेल. म्हणून चावाल जेवढी काय करता ते तुम्ही. हळू, चेन चेन हळू. काढत. अरे निघाली लगेच. हो. द्या. आह, छान दिसते शुभ दसरा बाबा. आई शुभ दसरा. आणि तुम्हाला सुद्धा माझी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. होय, हा. आम्ही काय रिकाम्या हाताने नाही आलोय. रसिका आई तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय तवा. हाय का आता चाल. तवा आणि कशाला आणलीस ग 5-5 तवे आहेत ती घरात. तवा नाही नाही तवा तवा म्हणजे तसा तवा नाही. साडी आणलीये तुझ्यासाठी. होय. ही घे तुझ्यासाठी साडी आणली. आणि माझ्यासाठी काय. तुमच्यासाठी हा माझ्यासाठी तुमच्यासाठी बाबा स्पेशल गिफ्ट. स्पेशल काजू मोदक. दिवाळीत मोदक. अरे हे काय गिफ्ट आहे का. बाबा ओ हे मिळवण्यासाठी किती फिरावं लागलं आम्हाला माहिती आहे. होय बाबा पार कोल्हापूरवर आणलाय तवा. मानतो मी ते मोदक तू पार कोल्हापूर पर्यंत जाऊ नको बाई आणि ती भाषा बी बोलू नकोस. अहो तुम्ही काय बोलत बसलाय सरप्राईज द्या की. सरप्राईज सरप्राईज. काय काय बाबा सरप्राईज काय? surprise आहे आमच्यासाठी तवा. काय आहे ते थांब. रसिका गंमत आहे गंमत काय 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 गंमत सांग तुला माहिती आहे, सांगितलं. मला माहिती. हा, गंमत गंमत. काय काय आणलंय तवा. हे बघा सरप्राईज. आईच्या गावात बुलेट. नवीन बुलेट आणली तवा. सासरे बुवा थँक्यू. काय पाडव्याचं गिफ्ट दिलं तुम्ही मला. तुम्ही ग्रेट आहात. नाही. कुठे चावी द्या. नाही नाही चावी द्या. नाही, 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 ऐका. कुठे चावी कुठे. ऐका हे बघा म्हणजे बुलेट हे सरप्राईज आहे पण तुम्हाला गिफ्ट देणार आहे हे सरप्राईज नाही. बाबा हा? काय बोलतायस आता. म्हणजे ही बुलेट माझ्यासाठी आणली जावई बापूसाठी नाही आणली. बुलेट आमच्यासाठी नाही आहे. असं सॉरी सॉरी. जावई बापू जावई बापू बया माफी मागते मी वाईट नका वाटून घेऊ. गैरसमज झाला हो तसं म्हणजे ठरवून नाही. आपण गिफ्ट सॉरी नाही नाही चालतंय की त्यात काय एवढं. क्या बात आहे सासरे बुवा. खरंच कौतुक वाटतं मला. थँक्यू काय भारी आहे या वयात बुलेट घेतली आहे. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुम्हाला सांगतो हा? अहो माझी तर कॉलेज पासूनची इच्छा होती बुलेट घ्यायची. हा? शाळेपासूनची इच्छा होती हा. बुलेट घ्यायची. म्हणलं एक नाही एक दिवस मी बुलेट घेणार असं आयटीत सगळ्यांसमोर जाणार. आमची दोघांची लय इच्छा म्हणजे लय वर्षाची इच्छा जी आमची आहे ना ती आम्ही आज पूर्ण करणार आहे. मी तुला सांगतो असं भर बॅगात बुलेटवरनं मी माझ्या रंजूला घेऊन जाणार. असं भर रस्त्यात जाणार आणि मध्येच कचकुनी ब्रेक दाबणार. भर बॅगात बुलेटवरनं मी माझ्या रंजूला घेऊन जाणार. असं भर रस्त्यात जाणार आणि मध्येच कचकुनी ब्रेक दाबणार.
आणि मागून हळूच रंजू मला असं गच मिठी मार. बाबा एकदम डोळ्यासमोर आला हा तुम्ही पण आहे ना जागा तिकडं. अहो आई अहो अहो तुम्हाला काय चेंडू वाटला का तो खुशाल चेंडू म्हणून फेकला त्यांनी तुम्हाला खुशाल चेंडू या बसाई बाबा गाडी चालून दाखवा की तेव्हा. नाही अजून चालूच केली नाही मी. नाही. त्यांचे पाय कुठं पुरते तिथं कालपासनी दोरीच्या उड्या मारता येते आणि पॉम्पलॅन पिता येते. पॉपलेट पित्या तिथं. बाबा हे पाय पोचत नाही ते डेंजर आहे तुम्हाला खरं सांगतो मी तुम्हाला सांगतो माझा असाच एक बटला मित्र होता नाही हा? नाही माझ्या बाबांबद्दल मी ऐकून घेणार नाही तेव्हा डायरेक्ट तोंडावर बटला म्हणताय का? अगं मी मित्राला बटल्या म्हणालो बाबांची उंची आहे थोडीफार तर त्या बटल्याला बुलेट घ्यायची लय हुक्की त्याने घेतली बुलेट आणि गेला स्टँडवर लावायला पाय पुरले नाहीत स्वतःच्याच बुलेट खाली येऊन मेला काय सांगताय जावे बापू. नाहीतर काय मी काय म्हणतो रंजे म्हणजे मी बुलेट घेऊन चूक केली का? अहो नाही नाही, नाही हो, चूक तुम्ही- कुठे केलीत तुम्ही अहो बाबा असं काय करता तुम्ही तुम्ही आता दोरीच्या उड्या मारताय ना तुमची उंची वाढणार फक्त मज्जा रज्जू आणि मज्जा तंतूला सांभाळलं पाहिजे मज्जा रज्जूला हादरे बसल्याने पाठदुखी निर्माण होते मी काय म्हणतो ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल का? आहे ना उपाय काय होय बुलेट जावयाला जायची काय काय बोलते ते? काय बुलेट कोणाला तरी चालवायला जायची हा, तुम्ही काय केलं बुलेट जावायला द्यायचे असं? तुमच्या मनातलं तुमच्या ओठावर येते हा? मी असं मुळीच नाही बोललो नाही नाही. माझं काय म्हणणं आहे बुलेट कोणातरी चालवायला द्या ना तुम्ही मागे बसा अहो, कसं माग बसा? का अरे कोल्हापुरात मला ओळखतात लोक आय एम ओ आणि समजा तो माणूस माझी बुलेट तो चालवत असेल मी त्याच्या माग बसलो तो लोक काय म्हणतील काय त्या माणसाची बुलेट आहे आणि ह्यो फुकट्या माग बसलाय. हो आणि हे मागं बसल्यावर मी कुठं बसायचं मग. बघा आई तेच तर मी म्हणतोय हे गावभर हिंडणार बुलेट घेऊन आणि तुम्ही यांची वाट बघत घरात बसणार उपयोग काय एवढी महागडी बुलेट घ्यायचा असं आहे? जावे बापू तुम्ही घेऊन जावा. हा, चल ए, काय घेऊन जा थांबा तुम्ही तू काय ह्यांचं ऐकतेस तुला माहिती ना मागच्या वेळी काय झालं काय आपल्या घरी आले म्हणले सासरे बुवा तुमचे डोळे खराब होतील म्हणून नवीन कोरा टीव्ही घेऊन गेले तुम्हाला ताप येईल सर्दी होईल म्हणून फ्रीज त्याच्यानंतर आपल्या घरातला एसी तो घेऊन गेले हे तर काय नाही बाथरूम मध्ये मी ते इंग्रजी टॉयलेटचं भांडं आणलं होतं ते म्हणलं सासरे बुवा अहो हे एवढं मोठं तुम्ही आणले वर बसाल तर डायरेक्ट आत पडून मराल आपल्या घरात घेऊन तिकडं लावले आणि मी वावरात जाऊन बसतोय हळून त्यांच्या समोर कुठं बोल. ते काय नाही खड्ड्यात जा मी बुलेट बिलेट कुणाला देणार नाही. ठीक आहे सासरे बुवा सासरे बुवा तुमच्या आनंदात माझा आनंद आहे पण तुमच्या जीवाची काळजी म्हणून सांगतोय तुम्हाला मी बुलेटवर कसं चढायचं हे शिकवल्याशिवाय जाणार नाही मी आपण खरंच नाही आणि तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावीच लागेल आई मी जे करेन ना ते मी गेल्यानंतर तुम्ही ह्यांच्याकडे प्रॅक्टिस करून घ्या हा आता तुम्ही इकडे इकडे या हा आता माझ्या पाठीवर इथे बसा हे उचला. मी आता असं उभं राहत हा माझ्या पाठीवर बसा लय उच आहे केवढं उच आहे मग तुम्ही काय 3 चाकी सायकल घेतली आहे बुलेट घेतली आहे ना काय घोडागाडा खेळतो आपण नाही चढा या चढा पाठीवर चढा माझ्या इकडे या जरा हा या बसले बाबा आई बघितलं तुम्हाला लाईव्ह डेमो दिला ना मी या माणसावर लक्ष ठेवा नाही तर हा माणूस जाईल बुलेट घेऊन आणि तुम्हाला विधवा करून येईल असं नका बोलू हो. व चावी देऊन टाका हे अवतासा नको आपल्याकडे चावी कुठं ठेवली नाही बाबा तुम्हाला माझी शपथ आहे तेव्हा देऊन टाका चावी तेव्हा तवा डोक्यात मारीन तुझ्या देवा, हो, देवा, पटकन. लगेच घेऊन जा. सासरे बुवा दिवाळीच्या शुभेच्छा हा ठीक आहे ताई दिवाळीच्या शुभेच्छा शुभेच्छा तवा आई अगं शुभेच्छा बाबूच्या तवा. सांभाळून जा हा. हो तवा. बाय बाय सांभाळून जा जाते. हो, चला तिथं वरती चढायचं, practice करा. वरती चढा. लय भारी तवा आणि परफॉर्मन्स पण सई मजेदार परफॉर्मन्स होता अरुणदा मस्त अभिजित डॅम्बेस जावई अत्यंत शिताफीनी साकारलाच फार मजा आली थँक्यू रस्सा तू जेवढ्या जेवढ्या व्हरायटीज तव्यांच्या दाखवल्या ते सगळे मला आवडले
वने मस्त दिसतेस, मजा आली. विनोदाचे रुचकर पदार्थ घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहोत पुढच्या भागात. पण तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.